केमिस्ट्री मास्टरचा नमस्कार सगळ्यांना. आपण आता सॉलिड स्टेटचा एक प्रॉब्लेम बघणार आहे आणि सॉलिड स्टेटचा प्रॉब्लेम आपण दोन मेथडनं बघणार आहे. त्यापैकी मी आता एक मेथड सांगतोय, ती मेथड थोडीशी लांबलचक आहे आणि दुसरी जी मेथड सांगणार आहे एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर लांबलचक मेथड मी का सांगतोय, आता तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे की नाही नेमका प्रॉब्लेम काय आहे. आता हा प्रॉब्लेम समोर जो दिसतोय तो सॉलिड स्टेटमधला, त्यांनी असं म्हणलं की गोल्डचा एक क्यूब आहे आणि तो गोल्डचा क्यूब आहे, तर त्या गोल्डच्या क्यूबची जी एज लेंथ आहे ती एज लेंथ त्यांनी दिली. एज लेंथ म्हणजे काय, समजा हा क्यूब आहे, त्या क्यूबची एज लेंथ आणि क्यूब आहे म्हटल्यानंतर सगळ्या ज्या काय एज लेंथ आहेत त्या सारख्या असतात. मग क्यूब लेंथ त्यांनी दिली आणि काय दिले, त्याने गोल्डचं ॲटॉमिक मास दिले आणि याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, तर ह्या गोल्डचा क्यूब आहे त्या क्यूबची डेन्सिटी तुम्हाला काढायची आहे. मग आता आपण काय करणार आहे, तर सुरुवातीला तुम्हाला सॉलिड स्टेटचा कोणताही प्रॉब्लेम जर असेल तर त्यासाठी मी एक गोष्ट सांगतो, ती पहिला समजून घ्या. तुम्हाला एक फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे, तर डेन्सिटी इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय, तर मास अपॉन व्हॉल्यूम. आता कुणाची डेन्सिटी काढायची, तर त्या क्यूबची डेन्सिटी काढायची. क्यूबची डेन्सिटी काढायची असेल तर त्या क्यूबचं मास असायला पाहिजे, मास ऑफ क्यूब असं म्हणूया आपण. आणि मास ऑफ क्यूब पाहिजे, मग व्हॉल्यूम पण कुणाचं पाहिजे, तर व्हॉल्यूम ऑफ क्यूब. म्हणजे हे सगळं क्यूबची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे. मग क्यूबचं मास आपण कसं काढू शकतो, कुणावरून काढू शकतो, तर तुम्हाला जर ॲटॉमिक मास माहित असेल तर एका ॲटमचं वजन कळतं. मग तुम्हाला मास ऑफ वन ॲटम जर एका ॲटमचं मास माहित असेल तर तुम्हाला क्यूबचं मास माहित होऊ शकतं. कारण सिंपल क्यूबिक सेलमध्ये एका ॲटम एवढं क्यूबचं मास असतं, बॉडी सेंटर्डमध्ये 2 ॲटम एवढं क्यूबचं मास असतं आणि फेस सेंटर्डमध्ये 4 ॲटम एवढं क्यूबचं मास असतं. हे फिक्स आहे, 3च आहेत आपल्याला बऱ्यापैकी. मग आता हे एका ॲटमचं मास कशावर काढू शकतो, तर यासाठी आपल्याला आपण माहित पाहिजे तर ॲटॉमिक मास म्हणजेच मला मास माहित पाहिजे. ॲटॉमिक मास माहित असेल तर आपण एका ॲटमचं वजन काढू शकतो, किंवा क्यूबच्या मासवरून तुम्ही एका ॲटमचं वजन काढू शकता, एका ॲटमवरून ॲटॉमिक मासचं त्याचं कॅल्क्युलेट करू शकताय. तर व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, आता याचं व्हॉल्यूम माहित असेल तर मग आपण कुठे जाऊ शकतो, तर त्याचा एज लेंथ काढू शकतो. एज लेंथ म्हणजे ए काढू शकतो. एज लेंथ वरून आपण काय काढू शकतो, आर काढू शकतो. त्याचे 3 फॉर्म्युले आहेत. बरं, मग आपण असं पण करू शकतो, आर वरून एज लेंथ काढू शकतो, म्हणजे रेडियस वरून एज लेंथ काढू शकतो आणि एज लेंथ वरून व्हॉल्यूम पण काढू शकतो. आता मी जे समोर जे हे लिहिलंय ना, हे कुठे नोट करून ठेवा. हे तुम्हाला कळलं की मग कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला सॉलिड स्टेटमधला सॉल्व्ह होणार आहे. आता याच मी आता जी पहिली मेथड शिकवते, या मेथडमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि थोडासा वेळ जास्त लागणार आहे. पण सेकंड मेथडमध्ये वेळ खूपच कमी लागणार आहे. हे नोट करून घ्या. आता मी प्रॉब्लेमला सुरुवात करतो. मग प्रॉब्लेमला सुरुवात करताना मी काय सुरुवात करतोय, तर गिवन लिहितोय. गिवन मी कुठून सुरुवात करणार आहे, तर एज लेंथ किती दिले, एज लेंथ किती दिले, 4.08 × 10⁻⁸ सेंटीमीटर एज लेंथ दिले. आणि ॲटॉमिक मास किती दिलाय, तर ॲटॉमिक मास इज इक्वल्स टू 197 ग्रॅम पर मोल त्यांनी ॲटॉमिक मास दिले. हे तुमच्या समोर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी दिल्या, मग आता आपण सुरुवात कुठून करूया, तर आपल्याला कुठं जायचं आहे हे समजायला पाहिजे. आपल्याला डेन्सिटी काढायची आहे. डेन्सिटी काढण्यासाठी मास आणि व्हॉल्यूमची गरज आहे. मग आता मास आपण कसं काढू शकतो, पहिला व्हॉल्यूम काढून घेऊया. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल्स टू एज लेंथचा क्यूब करायचा. म्हणजेच काय, हा एक क्यूब आहे, मग लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आपण करतो, म्हणजे ए गुणिले ए गुणिले ए म्हणजे ए क्यूब होणार ना. मग एचा क्यूब केला, मग ए किती आहे बघा बरं तुम्हाला, 4.08 × 10⁻⁸. त्याचा किती करायचा आहे, क्यूब करायचा आहे. याचा क्यूब करायचं म्हटलं तर तो कसा करायचा, तुम्हाला जर जमत नसेल लॉग टेबल सोडू शकताय. लॉग टेबल कसं सोडवायचं, तर याचा 10⁻⁻8 आहे ना, मग याचं 10⁻⁻24 होणार. कारण क्यूब करायचं असेल तर घातांकांची बेरीज होते, म्हणजे -24 आला. तर ही व्हॅल्यू, ह्या व्हॅल्यूचं क्यूब करायचं आहे. याचा लॉग बघायचा, याचा लॉग किती येतोय, 0. याचा लॉग 0.6107. क्यूब करायचं, 3 वेळा मल्टिप्लाय करायचं, 3 वेळा बेरीज करायची. 6107 0.6107 आपण 3 वेळा बेरीज केली. आता 3 वेळा बेरीज केल्यानंतर त्याचा आन्सर किती येते आपल्याला, तर 1.8321 येते. 1.8321. याचा काय बघायचा, अँटीलॉग बघायचा. त्याचा अँटीलॉग किती येतोय, तर त्याचा अँटीलॉग येतोय तो 67.4 म्हणजे 67.94. हे त्याचं काय, तर अँटीलॉग आला. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, तो व्हॉल्यूम मिळाला. तो व्हॉल्यूम हा नोट करून ठेवायचा. हा व्हॉल्यूम आला तुमचा, हा व्हॉल्यूम हा ग्रॅम मध्ये आला. व्हॉल्यूम तर काय आला, डेन्सिटीसाठी आपल्याला काय काय माहित पाहिजे, डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपल्याला फिक्स झाला, व्हॉल्यूमचा एवढं नोट करून ठेवा. हा व्हॉल्यूम आपण काढून घेतला क्यूबचा. मग आता क्यूबचा व्हॉल्यूम काढल्यानंतर आपल्याला पुढचं काय काम आहे माहिती आहे का, तर ते क्यूबचा मास काढायचा आहे.
मग क्यूबचं मास काढायचं आहे, तर मास ऑफ क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, मास ऑफ 4 ॲटम. मग 4 ॲटमचं मास म्हणजे क्यूबचं मास असणार आहे. मग 4 ॲटमचं मास आपल्याला माहिती असेल किंवा मग एका ॲटमचं मास काढायचं असेल, मास ऑफ 1 ॲटम. फॉर्म्युला काय माहिती सगळ्यांना, तर त्याचा आहे फॉर्म्युला ॲटॉमिक मास अपॉन ॲव्होगाड्रोस नंबर. ॲटॉमिक मास नंतर ॲव्होगाड्रोस नंबरने डिवाइड केलं तर एका ॲटमचं मास मिळणार आहे. मग आपण काय करूया, एकच फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही इन्व्हॉल्व करूया. कसं करायचं बघा, क्यूबचं मास किती ॲटम एवढा आहे, तर 4 ॲटम एवढा आहे. 4 ॲटमचं मास म्हणजेच एका क्यूबचं, म्हणजे याचं वजन किती आहे, तर 4 ॲटम एवढे याचं वजन आहे. म्हणून मी इंटू 4 करून ठेवलं डायरेक्ट. ॲटॉमिक मास किती आहे त्याचा, तर ॲटॉमिक मास आहे ते 197 आहे. परत ॲव्होगाड्रोस नंबर किती आहे, 6.022 × 10⁻23 हा त्याचा ॲव्होगाड्रोस नंबर म्हणजे Na. ॲटॉमिक मास आपण Na इंटू 4 करण्याचं कारण म्हणजेच तुमच्या क्यूबचं वजन हे 4 ॲटम एवढं आहे म्हणून, FCC आहे म्हणून. जर तुम्हाला लॉग टेबल सोडवायचं असेल तर आपण लॉग टेबल पण सोडू शकतो. मग ते कसं सोडवायचं, लॉगचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला इकडे करून दाखवतो. बघा बरं, 197 चा लॉग बघावा लागेल. मग 197 चा लॉग येतोय 2.2945. 2.2945 हा लॉग आहे 197 चा. प्लस 4 चा लॉग किती येतो, 0.6021. 0.6021 हा त्याचा लॉग आहे. मग दोघांची सम करून घ्यावी लागेल. ती सम येते 2.8966. 2.8966 सम आहे मायनस. मग त्याच्यात मायनस काय करायचं आहे, तर ॲव्होगाड्रोस नंबरचा लॉग बघायचा. तो किती येतोय, 0.7767. 0.7767 त्याचा आन्सर किती आला, 2.1199. 2.1199 त्याचा आन्सर आहे. काय बघायचं असतो, अँटीलॉग. आपण 23 तसाच ठेवलाय बरं का, वर गेल्यानंतर मग तो -23 होईल. मग आता याचा आन्सर किती येते, तर 131.5. 131.5 इंटू आता हे त्याचा आन्सर आला. मग याचा आन्सर एवढा आला. मग आता हे आन्सर येतो त्याचा 10⁻23 वर गेल्यानंतर -23 होणार आहे. म्हणजे किती येणार आहे, 131.5 म्हणजे 10⁻23 म्हणजेच किती येणार आहे, 1315 इंटू 10⁻24. हे मुद्दा म्हणून मी असं केलं, कारण हे काय मुद्दा म्हणून असं केलं, तर 24 -24 आपल्याला कॅन्सल करता येतं. म्हणून मी एक पॉईंट इथून इकडे सरकवला आणि एक पॉईंट इकडून सरकवल्यानंतर 13-15 आन्सर आले. म्हणजे याचं काय काढलं, मी मास काढलं. मास कशात येतं, तर ग्रॅम मध्ये आला. आता मला मास मिळाले. त्याच्या आधीच आपण व्हॉल्यूम काढून घेतला होता. आता माझ्याकडे मास आहे. मास ऑफ क्यूब हे एवढं मिळालं. हे नोट करून घ्या, मास ऑफ क्यूब. म्हणजे मला व्हॉल्यूम पण मिळाले, मला मास पण मिळाले. हे दोन गोष्टी माझ्याकडे आहेत. आता मी काय करेन, मग आता आपल्या सगळ्यांना एक फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल्स टू मास ऑफ क्यूब अपॉन व्हॉल्यूम. मग मास क्यूबचं किती आहे ते सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मास किती थोड्या वेळ काढले. 13-18 इंटू 10⁻24 -24 ग्रॅम एवढं मास आहे. आणि त्याचं व्हॉल्यूम किती आहे, तर 67.94 म्हणजे 10⁻24. हे काय आहे त्याचा, तर हे आलं व्हॉल्यूम आलं, सॉरी मास अपॉन व्हॉल्यूम. दोन गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मग याच्यावर हे -24 कॅन्सल होते. आता हे तुम्हाला लॉग टेबल सोडवावं लागेल. लॉग टेबल कसं करायचं, 3.1199 आणि पुन्हा लॉग आहे, तर याचा लॉग आहे मायनस 1.8321 हा लॉग याचा आहे. मग या दोघांची वजा करायची, ती येते 1.2878 येते. 1.2878 येते. ह्याचा काय बघायचा असतो, अँटी लॉग बघायचा. तर ह्याचा अँटी लॉग येतोय तो आपल्याला 19.44 येतोय. 19.44 म्हणजे आन्सर आला 19.44 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, म्हणजेच ग्रॅम पर ml. ही तिची डेन्सिटी आली. कुणाची, तर त्या क्यूबची. हा प्रॉब्लेम आपला इथे संपला. आता हा प्रॉब्लेम थोडासा आपल्याला खूपच वेळ लागला हे सगळं सोडवायला, कारण एवढं सगळं लॉगचं कॅल्क्युलेशन करायचं. 3 वेळेला आपण कॅल्क्युलेशन केलं आणि आपल्याला फायनल आन्सर. आणि हा प्रॉब्लेम फक्त 2 मार्कलाच आहे. मग हे सगळं एवढं करत बसण्यापेक्षा एवढं सगळं फापट पसार आपण आतापर्यंत लावला, तर याच्यामध्ये एक सेकंड मेथड आहे, ती एकदम सोपे. आता मी हे सांगितलं हे तुम्हाला समजण्यासाठी सोपं होतं, कारण मी सुरुवातीलाच मी तुम्हाला एक डायग्राम काढून सांगितलं होतं की कुठून कुठं जायला लागते. पण आता सेकंड मेथड मी तुम्हाला एक फॉर्म्युला तयार केला, एक फॉर्म्युला पाठ केला असेल तर पुढचं मेथड एकदम सोपी होऊन जाईल. ही मेथड फर्स्ट होती, आता ही मेथड सेकंड सांगतो तुम्हाला. तर एकदम मेथड सोपी आहे. मेथड सेकंड. आता मेथड सेकंड मध्ये गिवन वगैरे लिहायचं तुम्हाला कळालंय सगळ्यांना. गिवन मध्ये लिहिताना काय लिहिणार तुम्ही, एज लेंथ आहे 4.08 × 10⁻⁸ आणि ॲटॉमिक मास तुमच्याकडे आहे 197 ग्रॅम पर मोल.
आता सेकंड मेथड मध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला पाहिजे, डेन्सिटी ऑफ क्यूब इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऍटम्स इन्व्हॉल्व इन द क्यूब, म्हणजे तुमच्या क्यूबचं वजन हे किती ऍटम एवढं आहे, तर आपला आहे तो एफसीसी. एफसीसी मग किती ऍटमचा असतो, तर तो 4 ऍटमचा असतो. म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स इन्व्हॉल्व इन द, इन्व्हॉल्व म्हणण्यापेक्षा किती ऍटम एवढं वजन आहे तुमच्या क्यूबचं, म्हणजे क्यूबचं वजन किती ऍटम एवढं आहे, तर 4 ऍटम आहे. म्हणजे मी नंबर ऑफ ऍटम्स घेतला इनटू ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास म्हणजेच त्याचं मोलार मास आपण करतोय. म्हणजे ऍटॉमिक मास किती आहे, 197. आता हे दोन व्हॅल्यूज तुम्हाला कळल्या. आपण व्हॉल्यूम घ्यायचं, व्हॉल्यूम म्हणजे कोण, ए क्यूब. आता ए क्यूब किती आहे आपला, ए क्यूब बघा बरं, 4.08 इंटू 10⁻⁸ चा काय करायचा आहे, क्यूब करायचा आहे. ए क्यूब म्हणजे तसं ए क्यूब म्हणजेच व्हॉल्यूम आहे, इंटू काय करायचं, तर ॲव्हरेज नंबर. ॲव्हरेज नंबर सगळ्यांना माहिती आहे की 6.022 इंटू 10⁻23. आता हा एक फॉर्म्युला केला की तुम्हाला डायरेक्ट डेन्सिटी काढता येते, बाकीचे काही झंझटच नाही. आता हे डेन्सिटी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर लॉगचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मी काय करेल, पहिले याचं कॅल्क्युलेशन करून घेतो. याचं कॅल्क्युलेशन करायची काय गरज नाही, तुम्हाला हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येणार आहे. किती येते, तर याचा आन्सर येते 788. इथंच मी लिहून टाकतो. याचा आन्सर येतो, म्हणजे 4 ने मल्टिप्लाय केले की हे आन्सर येणार आहे 788. आता मी पहिल्यांदा यांचं कॅल्क्युलेशन करून घेतो. याचं कॅल्क्युलेशन कसं येणार आहे बघा बरं. याचा क्यूब करायचा, मी 3 वेळा मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं, 0.6107, 0.6107, 0.6107. हे मी एवढ्या टाइमला का घेतलं, तर त्याचा क्यूब करायचा म्हणून. इंटू किती आहे, 6.022 याचा लॉग घ्यायचा. तर त्याचा लॉग किती येतो, तर 0.7767 त्याचा लॉग येतो. आणि सगळ्यांची ऍडिशन जी येते ती 2.6088 त्याची ऍडिशन येते. आणि याचा काय बघायचं आता, तर अँटीला बघायची काही लगेच गरज नाही, कारण आपल्याला याच्या लॉग मधून हे मायनस करायचं. मग याच्या लॉग मधून मायनस करताना काय करायचं, तर इथंच लिहितो 2. आता हे कुणाच लॉग बघायचंय, 788 चा लॉग बघायचा. तर तो किती येतोय, तर 2.8965 डिवायडेशन आहे म्हटलं तर मायनस किती करायचं, 2.6088. तर याचा आन्सर किती येतोय, तर 0.2877. 0.2877 त्याचा आन्सर आला. मग आता हे आन्सर इथं दिसतंय तुम्हाला, याचं काय बघायचं आता, अँटीलॉग. पण तुम्ही समजून घ्या, इथं 10⁻24 आणि 10⁻+23, म्हणजे -1 रिमेन शिल्लक आहे. तो -1 वर गेल्यानंतर काय होतो, 10⁻+1 होणार आहे. हा शिल्लक आहे आपल्याकडे. मग आता 2877 मध्ये जर तुम्ही लॉग बघितला असेल, तर तो 2877 मध्ये लॉग येतो तो 1939 लॉग येतो. आणि हा 0 पॉईंट असताना किती येतो, 10:1 म्हणजे त्याला 19.39 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे तुमची डेन्सिटी आहे. संपला. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो एवढाच सोडवायचा तुम्हाला, म्हणून त्यांनी 2 मार्काला दिलाय. मी याच्या आधीच्या मेथडमध्ये खूपच मी लांब लचक मेथड केली आणि एकदम सोपी आहे बघा. फक्त फॉर्म्युला तुम्हाला आला पाहिजे. प्रॉब्लेम खूप सोपा आहे, फॉर्म्युला आला पाहिजे.